ओके, आवाज येतोय माझा? Yes, sir. ओके. बोर्ड दिसतोय तुम्हाला? ओके. Okay. Then we are going to take short revision for the emulsifying agent classification. Minimum, there are the 6 classes in the emulsifying agents. First is the natural resource. Second is animal resource, emulsifying from the animal resource. तिसरं पाहिजे सेमी सिंथेटिक, ज्याचं आपण पाहणार आहोत. Semi synthetic. Then fourth one is the synthetic. Okay. Then fifth is the inorganic, and lastly alcohol. Okay. These are the 6 classes of the emulsifying agents. From that, the first two we already seen, that the natural resource emulsifying agent and emulsifying agents from the animal resource. Okay. जो बेसिक आपण आयडियल प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या इमल्सिफाइंग एजंट्सचा, ज्यातली मेन प्रॉपर्टी होती की इट रिड्युसेस द इमल्सिफाइंग इट रिड्युसेस द इंटरफेशियल टेन्शन बिटवीन द टू इमिसिबल लिक्विड्स. ओके, याच्यामध्ये आपण इमिसिबल लिक्विड सोबत पाहत आहोत. ओके, आणि काउंटेबल पाहिजे, नॉन टॉक्सिक पाहिजे, नंतर कन्सिस्टन्सी त्याची मेंटेन पाहिजे, स्टेबल पाहिजे वॉटर, स्पेशली फॉर वॉटर ग्लोबल्स. कारण आपण पाहतो की वॉटरच्या वरती ऑइल फ्लोट असतं. ठीक आहे, त्यामुळे ऑइल ग्लोबल्स जे असतात आतले ते वरती येऊ शकतात. वॉटर ग्लोबल्स जर डिस्पर्स फेज मध्ये असेल तर त्याला आतमध्ये ठेवणं खूप सिंपल राहतं. बट ऑइल ग्लोबल्स जर डिस्पर्स फेज मध्ये असेल तर ते कंटिन्यू वरती यायचं ट्राय करत असतात. आणि वॉटर कन्सिस्टन्सी विस्कोसिटी कमी असते, त्यामुळे ऍडिशनली आपल्याला विस्कोसिटी एजंट्स पण टाकावे लागू शकतात. तर त्या टाईपच्या केसमध्ये आपल्याला इमल्सिफाइंग एजंट्स प्रॉपर त्या टाईपचं पाहिजे, O/W टाईपचा. आपण नॅचरल रिसोर्स मध्ये पाहिले ते की हे जे आहेत हे मेनली कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, आणि स्पेशली फॉर O/W टाईपच्या फॉर्म्युलेशन साठी आपण यूज करतो. O/W टाईपच्या इमल्शन मध्ये आपण यूज करतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहिले ट्रॅगॅकांत, अगार, अँड इरिशमास. ओके, ज्याच्यातला पहिला अकॅशिया जो होता तो आपण एक्सटेम्पोरेनियस टाईपच्या प्रिपरेशन साठी वापरतो. एक्सटेम्पोरेनियस मीन्स न्यू टाईपचे फॉर्म्युलेशन, व्हॅलिडेशन बॅच और न्यू टाईपचे फॉर्म्युलेशन साठी आपण अकॅशियाचा रोल प्ले करतो. बट याच्यामध्ये मेन डिसएडव्हान्टेज काय होता की याची विस्कॉसिटी कमी राहते, खूप पुअर विस्कॉसिटी आहे. ठीक आहे, आणि जसं मी सांगितलं O/W टाईपचं फॉर्म्युलेशन आहे, त्याच्यामध्ये ऑइल ग्लोब्युल्स डिस्पर्स फेज मध्ये असतात जे वरती यायचं ट्राय करतात, आणि विस्कॉसिटी जर कमी असेल तर ऑइल ग्लोब्युल्स फॉर्म करू शकतो, म्हणजे क्रीमिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या इमल्शन मध्ये. सो दॅट्स वाय वी रिक्वायर अनदर इमल्सिफाइंग एजंट्स वी हॅव टू यूज in the same proportion with the acacia. Okay, and those emulsifying agents are the tragacanth, agar, okay, and pectin. हे तीन जे इमल्सिफाइंग एजंट्स आहे फ्रॉम द सेम क्रायटेरिया नॅचरल रिसोर्स, ते आपल्याला अकॅशिया सोबत वापरावे लागू शकतात. ट्रॅगाकांत मध्ये आपण पाहिलं होतं की सिंगल आपण रेअरली यूज करतो, कारण खूप थिक असतं आणि कोर्स टाईपचे इमल्शन ज्याच्यामध्ये आपल्याला ऑइल ग्लोबल्सची साईज मोठी ठेवायची, अशा टाईपच्या इमल्शन मध्ये आपण ट्रॅगाकांत वापरतो. नंतर पाहिलं होतं आगार बद्दल. ओके, आगार मध्ये आपण इमल्सिफाइंग एजंट म्युसिलेज मध्ये वापरतो. 2% म्युसिलेज आपण ऍज अ इमल्सिफाइंग एजंट म्हणून वापरतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पेक्टिन, पेक्टिन मध्ये पण म्युसिलेज वापरतो, बट कम्पेअर टू आगार पेक्टिन इज मोर विस्कस, म्हणून 1%च फक्त आपण पेक्टिन वापरतो. नंतर स्टार्च. ओके, स्टार्च मध्ये आपल्याला वापरायचंय स्टार्च पेस्ट, आणि हे पण तुमचं सेम एज ट्रॅगाकांत
कोर्स टाईपच्या इमल्शन मध्ये वापरणार. ओके, आणि इन द एनेमाज. ओके, एनेमाज जे टाईपचे फॉर्म्युलेशन आहे त्या फॉर्म्युलेशन मध्ये आपण स्टार्च ऍज अ इमल्सिफाइंग एजंट म्हणून रोल प्ले करतो. आणि लास्टली इरिशमस. इरिशमस हा जो आहे कॉड लिव्हर ऑइल कंटेनिंग प्रिपरेशन साठी आपल्याला वापरावं लागतं. नॅचरल रिसोर्स मधूनच आहे. ओके, but only used in emulsifying emulsion which contains the cod liver oil. That is all about your natural resource. Animal resource मध्ये आपण तीन पाहिले, whole fat, egg yolk, gelatin. Whole fat चं खासियत किती 50% तुमचं वॉटर ऍब्सॉर्ब करून घेते. 50% वॉटर ऍब्सॉर्ब केल्यामुळं इमल्शन तुमचं फॉर्म होतं. बट होल फॅट काय इन नेचर. ओके, फॅट्स जास्त असल्यामुळे डिकम्पोजिशन म्हणजे मेटाबॉलिझम व्हायला खूप त्रास होतो. ऍज अ इमल्सिफाइंग एजंट म्हणून नेहमी एक्सटर्नल मध्येच वापरला जातो. इनफॅक्ट कोणताही असो त्याचा रोल नेहमी एक्सटर्नलच राहणार. इन इमल्शन ऑल्सो, इन क्रीम ऑल्सो, इन ऑइंटमेंट ऑल्सो. याच्या पुढे आपण भरपूर पाहणार आहे. फॅटचे भरपूर नंबर ऑफ रोल्स आहेत. ओके, सो फॅटच्या बद्दल हे झालं. नंतर सेकंड आहे तुमचा एग योल्क. स्पेशली इंटरनल ह्याच्यासाठी वापरला जातो. इंटरनल यूज साठी जे इमल्शन आहेत त्याच्यासाठी याचा रोल असतो. बट याच्यामध्ये काय कॉन्सन्ट्रेशन जे एग योल्कचं ते 12 to 15% आहे. आणि एग योल्क तुमचा अनस्टेबल फॉर्म मध्ये राहतो इमल्शनच्या. इमल्सिफाइंग एजंट जो एग योल्क म्हणून जर वापरला आपण तर ते इमल्सिफाइंग एजंट म्हणून खूप अनस्टेबल राहतो. त्यामुळे त्याला रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करून ठेवावा लागतो बिलो 20°C. ओके, तर हा रोल एग योल्कचा. आणि लास्टली जिलेटिन. जिलेटिन तुमचा खूप थिकनी जास्त थिक असतो. जिलेटिनचे तुम्ही कॅप्सूल पण पाहिले, सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल वगैरे. इट इज हायली विस्कस. ओके, अँड इट ऑल्सो फॉर्म्स द फिल्म व्हेन हिटेड. ओके, जिलेटिन तुमचं एकदम चिकट ग्लिसरीन टाइप मध्ये ट्रान्सपरंट टाइप्स ऑफ फ्लुइड येतो. एनिमल रिसोर्स पासून बनवला जातो. बट त्याचा कलर जो असतो तो व्हाईट कलर असतो. ओके, आणि 1% फॉर्म्युलेशन फक्त वापरलं जातं. 1%. सगळ्यात जास्त एनिमल रिसोर्स मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त ते एग योल्कचं असतं. अनस्टेबल असल्यामुळं इंटरमिजिएट म्हणजे तुमचा वोल फॅट 50% वापरतो. बट एक्सटर्नली वापरावं लागतं. आणि जिलेटिन जे आहे ते इंटरनल एक्सटर्नल दोन्ही टाइपचे इमल्शन मध्ये वापरतात. But percentage of emulsifying agent is only 1%. 1% जिलेटिन आपण इमल्सिफाइंग एजंट म्हणून वापरू शकतो. हे झालं आपलं लास्ट लेक्चरची विजन. नो सेमी सिंथेटिक. सेमी सिंथेटिक मिथिल सेल्युलोज, सोडियम CMC म्हणजे सोडियम कार्बॉक्सी मिथिल सेल्युलोज. ओके, दोन्ही पण तुमचे थिकनिंग एजंट म्हणून रोल प्ले करतात. याच्यामध्ये मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज आपण वापरला नाही. हे सगळे सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह आहेत. ओके, सस्पेन्शन मध्ये मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज व्हेकल करायचं होतं. बट याच्यामध्ये काय करायचं आपल्याला इंटरफेशियल टेन्शन रिड्यूस करायचं. दोन्ही पार्टिकल आपल्याला जवळ आणायचे आहेत. फक्त टेन्शन दोघांमधलं कमी करायचंय. ओके, त्यामुळे मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज मध्ये ती प्रॉपर्टी नाहीये. इंटरफेशियल टेन्शन दोन लिक्विडच्या मध्ये ती करू शकत नाही. बट ऍज अ थिकनिंग एजंट म्हणून आपण त्याचा रोल प्ले करू शकतो. त्यामुळे इमल्सिफाइंग एजंट मध्ये मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोजचा रोल नाही. जास्त वापरला गेलेला आतापर्यंत इमल्सिफाइंग एजंट आहे मिथिल सेल्युलोज. ओके, इट ऍक्ट्स ऍज अ सस्पेंडिंग एजंट ऍज वेल एज थिकनिंग एजंट अँड इमल्सिफाइंग एजंट. इमल्सिफाइंग एजंट म्हणून पण वापरतो सगळीकडे या सोल्युशन. ओके, 2% कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 100 ml मध्ये 2 ml फक्त मिथिल सेल्युलोज और 2 grams मिथिल सेल्युलोज पावडर आपण त्याच्यात डिझॉल्व करतो आणि तुमचं फॉर्म्युलेशन रेडी करतो. इन सस्पेन्शन ऑल्सो अँड इन इमल्शन ऑल्सो. स्पेशली याचा रोल कुठे राहतो? याचा रोल येतो तुमचा व्हेजिटेबल सोयाबीन ऑइल जे नॅचरल रिसोर्स पासून आहेत ते व्हेजिटेबल ऑइल्स. मिनरल ऑइल
कॉड लिव्हर ऑइल. ओके, या टाईपचे फिश पासून भेटणारे ऑइल्स किंवा मरीन्स पासून भेटणारे ऑइल्स हे मिनरल ऑइल्स असतात. तर ह्या दोन टाईपच्या फॉर्म्युलेशन मध्ये आपण मिथिल सेल्युलोजचा ऍज अ इमल्सिफाईंग एजंट म्हणून डिसएडव्हान्टेज काय आहे? जर तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये इलेक्ट्रोलाइट्स इन हाय अमाऊंट द्यायची गरज पडू शकते, कारण इसेन्शियल ऑइल्स पण लागतात आणि इलेक्ट्रोलाइट्स पण लागतात. कोणत्या केसमध्ये? डिहायड्रेशनच्या केसमध्ये. ओके, त्यामध्ये इमल्शन जास्त प्रमाणात वापरले जातात बिकॉज न्यूट्रिशनची पण गरज लागत असते आणि मल्टीव्हिटॅमिन्स म्हणजे ORS सारखे इलेक्ट्रोलाइट्स पण खूप गरज पडत असते. ओके, त्या केसमध्ये हे मिथिल सेल्युलोज वापरलं जाऊ शकत नाही, हे डायरेक्टली बॅन आहे. का? कारण जर हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स असतील तर मिथिल सेल्युलोज त्याच्या प्रेसिपिटेट तयार होतात. कोणतरी आलो. ओके, हे हाय लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ज्यावेळेस असतील त्या केसमध्ये मिथिल सेल्युलोज प्रेसिपिटेट तयार करतात. त्यामुळे त्या टाईपच्या फॉर्म्युलेशन मध्ये मिथिल सेल्युलोज आपण वापरत नाही. हे 3 पॉइंट लक्षात आले. सस्पेन्शन, थिकनिंग, इमल्शन दोन्हीमध्ये 2% कॉन्सन्ट्रेशन वापरतो. हा फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, व्हेजिटेबल ऑइल्स अँड मिनरल ऑइल्स कंटेनिंग फॉर्म्युलेशन मध्ये म्हणजे कंटेनिंग इमल्शन मध्ये आपण इमल्सिफाईंग एजंट म्हणून वापरतो. आणि हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट असेल तर तिथे आपण वापरत नाही. रिझन मध्ये why we are not using methyl cellulose in emulsion containing high amount सर आवाज कट होतोय. विचारला जाऊ शकतो. सर आवाज कट हो रही है सर आपकी. सर आवाज नाही येते. ओके, आवाज येतोय आता? येस सर. आवाज येतोय क्लिअर? यस सर. मिथिल सेल्युलोज क्लिअर आहे. पॉइंटला कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरतो. सस्पेन्शन सर आवाज कट होतोय. सर आवाज येत नाही. सर आवाज नाही येला. सर आवाज येत नाही. वापरलं तो सर precipitate आवाज तयार कट करतो. आवाज त्यामध्ये नाही येते. परत नाही. सर आवाज कट होतोय. सर आवाज येत नाहीये. अजून पण प्रॉब्लेम आहे. हो सर. सर आवाज नाही येत.
ओके आवाज येतोय आता? सर कट नाही होतोय. सर, कट होतोय. कट होतोय सर आवाज. सर कट होतोय आवाज. क्लिअर आवाज नाही क्लिअर येते सर. Yes, am I audible? Yes, sir. Okay. क्लिअर आहे? यस, माझा आवाज क्लिअर आहे का आता? Yes, sir. Yes, sir. एक लाईट सर सर फिर से कट. Clear नाही येते. कट होतोय. तर आवाज सर आवाज Clear कट नाही होतोय.
Yes. येस, आवाज येतोय का? येस सर. ओके, हो सर. ठीक आहे. इथं नेटवर्कचा इश्यू आहे थोडा वाटतं. बोर्ड पाशी गेलं की नाही रेंज जाते. आता येतोय ना क्लिअर आवाज? येस सर. सर. ओके. सो मिथिल सेल्युलोज बद्दल 3 पॉइंट तेवढे लक्षात ठेवायचे. 2% मध्ये आपण वापरतो, व्हेजिटेबल ऑइल अँड मिनरल ऑइल मध्ये वापरतो. आणि नेक्स्ट इज द इलेक्ट्रोलाइट मध्ये आपण वापरू शकत नाही. हाय कंटेंट इलेक्ट्रोलाइट्स मध्ये आपण वापरू शकत नाही. सोडियम कार्बॉक्सिमिथिल सेल्युलोज जो की सेकंड एक्झाम्पल आहे सेमी सिंथेटिकचा. त्याच्यामध्ये त्याचा रोल काय? इट स्टॅबिलाइज द इमल्शन. ओके, स्टॅबिलायझर म्हणून पण रोल प्ले करतो. आणि याचं कॉन्सन्ट्रेशन पण कम्पेअर टू मिथिल सेल्युलोज कमी आहे. म्हणजे 0.5 to 1% मध्ये आपण यूज करू शकतो. म्हणजे कमी अमाऊंट मध्ये आपल्याला सोडियम सीएमसी लागेल, कॉस्टिंग कमी होऊन जाईल. याचा ऍडव्हान्टेज असा आहे, इट इज सोल्युबल इन बोथ हॉट अँड कोल्ड वॉटर. हे पहा, काही इमल्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॉट प्रोसेस वापरायची आहे, गरम करून वापरायला लागतं, किंवा स्लाइटली हिटिंग जनरेट होते कारण आपल्याला ट्रायच्युरेशन करावं लागतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा केमिकल्स तयार होत नाही, लम्स तयार होऊन जातात या इमल्सिफाइंग एजंट्सचे. बट सोडियम सीएमसीचा हा ऍडव्हान्टेज आहे की थंड पाण्यात पण तो इझिली सोल्युबल होऊन जातो आणि हॉट वॉटर मध्ये पण इझिली सोल्युबल होऊन जातो. काय काय तुमचे ऑइल्स जे आहेत व्होलेटाईल टाईपचे ऑइल्स, त्याच्यामध्ये आपण हीट टाकू शकत नाही किंवा जनरेट करू शकत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं थंड पाणी ठेवता येईल किंवा कोल्ड क्लायमेट ठेवता येईल अशा टाइप मध्ये तुम्हाला ते इमल्शन बनवावे लागतात. ओके, सो सोडियम सीएमसी इज गुड फॉर दॅट टाइप ऑफ इमल्शन्स. ओके, हे दोनच एक्झाम्पल आहे तुमचे सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिक्स मध्ये. देन नेक्स्ट इज द सिंथेटिक इमल्सिफाइंग एजंट. ह्याच्यामध्ये मी मागे सांगितलं होतं की एनिओनिक, कॅटिओनिक आणि नॉन आयोनिक इमल्सिफाइंग एजंट्स आहेत. ओके, याच्यामध्ये फक्त आपण एक्झाम्पल्स पाहणार आहे. एनिओनिक मध्ये अल्कली सोप राहतात, मेटॅलिक सोप राहतात, सल्फोनेट राहतात आणि सल्फेटेड अल्कोहोल्स राहतात. ओके, हे 4 एक्झाम्पल आहे. त्यातल्या त्यात सोडियम लॉरिल सल्फेट हे त्यातल्या त्यात जास्त यूज होतं. तुम्ही जर पाहिलं एनिओनिक मध्ये तर हे सगळे जे आहेत एक्झाम्पल मी सांगितलेले, अल्कली सोप सांगितलं, मेटॅलिक सोप सांगितलं, सल्फेटेड अल्कोहोल सांगितलं, हे जे सगळे हे सरफेस ऍक्टिव्ह एजंट्स आहेत, सर्फॅक्टंट्स आहेत. ओके, हे सगळे एनिओनिक टाइपच्या इमल्सिफाइंग एजंट मध्ये येतात. ओके, देन कॅटिओनिक मध्ये कॅटिओनिकचं एक एक्झाम्पल आहे बेन्झाल कोनियम क्लोराइड. ओके, कॅटिओनिक म्हणजे इट कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. एजंट्स हे जे हे पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात. आणि कॅटिओनिक टाइपचे जे इमल्सिफाइंग एजंट्स आहेत हे मेनली एक्सटर्नल यूज साठी वापरले जातात. म्हणजे क्रीम्स मध्ये किंवा एक्सटर्नल टाइपचे जे इमल्शन असतील वापरायचे त्याच्यामध्ये कॅटिओनिक इमल्सिफाइंग एजंट वापरले जातात. ओके, आणि लास्टली नॉन आयोनिक, त्याच्यातही एकच एक्झाम्पल आहे ग्लिसरील मोनोस्टिरेट. ओके, ग्लिसरील मोनोस्टिरेट आहे, त्याच्यामध्ये सॉर्बिटन फॅटी ऍसिड इस्टर पण आहे, ते पण वापरलं जातं. आणि याच्यामध्ये पण पीएच रेंज जी आहे ती हायर आहे. आपण सगळ्यात आधी पीएच रेंज कुठे हायर पाहिली होती? अकेशिया मध्ये, जिथं 2 to 10 पीएच रेंज होती. नॉन आयोनिक इमल्सिफाइंग एजंट मध्ये पण तुमची पीएच रेंज जी आहे ती हायर साइड असते, म्हणजे खूप मोठी रेंज आहे, तो पण ते स्टेबल राहत असतो. ओके, सो एनिओनिक, कॅटिओनिक आणि नॉन आयोनिक. एनिओनिक मध्ये आपण पाहिले सर्फॅक्टंट लाईक अल्कली सोप, मेटॅलिक सोप,
सल्फेटेड अल्कोहोल, सल्फोनेट्स आणि मोस्टली यूज सोडियम लॉरेल सल्फेट. ओके, सोडियम लॉरेल सल्फेट सगळ्यात जास्त वापरला जातो ॲनिओनिक कॅटेगरीमध्ये. कॅटिओनिक मध्ये बेन्झाल कोनियम क्लोराइड हा सगळ्यात जास्त वापरला जातो आणि मेनली फॉर एक्सटर्नल यूज साठी वापरला जातो. इमल्शन फॉर एक्सटर्नल यूज. आणि नॉन आयनिक मध्ये ग्लिसरील मोनोस्टेरेट अँड सॉर्बिटॉल फॅटी ऍसिड इस्टर्स. ओके, हे वापरले जातात आणि पीएच रेंज हायर राहते. हे 3 सर्फॅक्टंट्स आले. नंतर इनऑर्गॅनिक इमल्सिफाइंग एजंट्स. आता इनऑर्गॅनिक इमल्सिफाइंग एजंट्स मध्ये फक्त एक्झाम्पल आणि त्याचे पर्सेंटेज आहे. त्याच्यात काय असं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नाहीये. एक्झाम्पल मध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ओके, मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरतो आपण 10 to 20%. एक योल्क जेवढ्या ह्याच्यात वापरतो तेवढ्याच पर्सेंटेज मध्ये आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरतोय. नंतर मॅग्नेशियम ऑक्साइड also we are using 5 to 10%. Then magnesium aluminum silicate we are using 1%. हे जेवढे पण आहेत तिन्ही कंटेन आहेत, तिन्ही मॅग्नेशियम कंटेनिंग प्रोडक्ट्स आहे. पहा, मिल्क ऑफ मॅग्नेशिया पण आहे, मॅग्नेशियम ऑक्साइड पण आहे आणि काय शेवटचं मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकेट. हे तिन्ही मॅग्नेशियम कंटेनिंग प्रोडक्ट आहे आणि तिन्ही पण आपण कुठं वापरतोय O/W टाईपच्या इमल्शन मध्ये, म्हणजे ऑइल डिस्पर्स फेज मध्ये असेल आणि वॉटर कंटिन्युअस फेज मध्ये असेल त्यावेळेस आपण इनऑर्गॅनिक मध्ये हे मॅग्नेशियम कंटेनिंग इमल्सिफाइंग एजंट्स वापरतोय. नंतर ह्याच्या व्यतिरिक्त बेंटोनाइट. ओके, तुमचं कॅलामाइन लोशन मध्ये आपण बेंटोनाइट वापरलं होतं सस्पेंडिंग एजंट म्हणून, राईट? तर इथं पण इनऑर्गॅनिक मध्ये बेंटोनाइट आहे तुम्हाला, जे की तुमचं O/W आणि W/O दोन्ही टाईपच्या फॉर्म्युलेशन मध्ये युज केलं जातं. ओके, पर्सेंटेज वेगवेगळे आहे त्यामुळं स्पेसिफिक अशी पर्सेंटेज व्हॅल्यू नाहीये बेंटोनाइटला. बट सस्पेन्शन मध्ये पण आपण बेंटोनाइट पाहिलं होतं. इनऑर्गॅनिक सस्पेंडिंग एजंट मध्ये बेंटोनाइट एक एक्झाम्पल होतं आणि इमल्शन मध्ये पण इमल्सिफाइंग एजंट मध्ये पण इनऑर्गॅनिक क्लास मध्ये बेंटोनाइट एक्झाम्पल आहे. ओके, हे इनऑर्गॅनिक टाईपचे इमल्सिफाइंग एजंट. लास्टली अल्कोहोल. ओके, अल्कोहोल मध्ये काय आहे? कार्बोवॅक्सेस. ओके, हे कार्बोवॅक्सेस कधी वापरले जातात? कार्बोफोन किंवा कार्बोवॅक्सेस हे जे जनरली थिकनिंग एजंट्स म्हणून वापरले जातात आणि ऑइंटमेंट, क्रीम ह्याच्यामध्ये जास्त युज होतो, कारण हे हायली विस्कस असतात आणि कार्बोवॅक्सेसचा मॉलिक्युलर वेट जो आहे तो खूप जास्त आहे. 200 to 700 कॅटेगरी, म्हणजे कार्बोवॅक्सेसचे ग्रेड राहतात. जसं आपण मागं पाहिलं होतं ट्विन 80, ट्विन 20 वेटिंग एजंट मध्ये. ओके, तसंच कार्बोवॅक्सेस मध्ये पण नंबर ऑफ ग्रेड्स आहेत. त्याचे मॉलिक्युलर वेट रेंजिंग फ्रॉम 200 to 700. विस्कस असतात, खूप जास्त विस्कस असतात, बट यांचा कलर खूप लाईट कलर मध्ये असतात. ऑफ व्हाईट और व्हाईट कलर मध्ये मेनली फाइंड आउट होतात हे कार्बोवॅक्सेस. आणि हायग्रोस्कोपिक नेचर, हायग्रोस्कोपिक लिक्विड असतात. ओके, म्हणजे वॉटर पण ऍब्सॉर्ब करून घेऊ शकतात अशा टाईपचे लिक्विड्स. देन जे कार्बोवॅक्सेस ज्यांचं मॉलिक्युलर वेट 1000 पेक्षा जास्त आहे असे कार्बोवॅक्सेस सॉलिड फॉर्म मध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. आणि हे हायग्रोस्कोपिक नसतात. 1000 मॉलिक्युलर, ज्यांचं मॉलिक्युलर वेट 1000 आहे, ओके, ते सॉलिड स्टेट मध्ये पाहायला भेटतात. देन सेकंड एक्झाम्पल आहे अल्कोहोल्स मधलंच कोलेस्ट्रॉल. ओके, कोलेस्ट्रॉल सगळ्यांनी टर्म ऐकलेली. त्याच्यामध्ये तुम्ही कोलेस्ट्रॉल एक ग्रुप ऑफ कंपाऊंड राहतो. तर त्याच्यामध्ये सिटाइल अल्कोहोल येतात, स्टेराइल अल्कोहोल येतात, ग्लिसरील मोनोस्टेरेट हे पण येतात. हे मेनली इंटरफेशियल टेन्शन कमी करतं, बट इमल्शनला स्टॅबिलाइज ठेवायचं काम पण केलं जातं. ओके, म्हणजे स्टॅबिलायझर पण म्हणून रोल प्ले करतो आणि हे पण राहतो, विस्कस पण राहतो. ओके, त्यामुळे इमल्सिफाइंग एजंटचा रोल चांगला परफॉर्म केला जातो. आणि लास्टली एक्झाम्पल लेसिथिन्स. ओके, लेसिथिन हे फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा, हा काही जास्त यूज होत नाही. आणि W/O म्हणजे वॉटर ज्यावेळेस डिस्पर्स फेज मध्ये असेल त्याच वेळेस फक्त याचा रोल इम्पॉर्टंट राहतो.
ओके, आवाज येतोय माझा? Yes, sir. ओके, तर हे मेन 6 क्लास होते. त्यातल्या त्यात पहिले 4 क्लास ते खूप महत्वाचे. नॅचरल रिसोर्स, ओके, त्याच्यातले 6 एक्झाम्पल, ॲनिमल सोर्स त्याच्यातले 3 एक्झाम्पल. याला थोडंसं डिस्क्रिप्शन आहे. सेमी सिंथेटिक मध्ये मिथिल सेल्युलोजला थोडं डिस्क्रिप्शन आहे 3 पॉइंट. त्याच्यातला रिझन जो इलेक्ट्रोलाइट वाला पॉइंट आहे त्याला स्टार मार्क करून ठेवा तुमच्या डायरी याच्यात, नोट डाऊन करून ठेवा. सोडियम CMC ऑल्सो गुड एक्झाम्पल फॉर सेमी सिंथेटिक. कमी क्वांटिटी मध्ये लागतो आणि स्टॅबिलायझेशनचं पण काम करतो. सिंथेटिक मध्ये आपण 3 पाहिले. ठीक आहे, सिंथेटिक मध्ये केमिकल ची नावं जरी लक्षात नाही राहिली तरी लिहिता यायला पाहिजे की ॲनिओनिक क्लास राहतो, कॅटिओनिक क्लास राहतो आणि नॉन आयनिक राहतो. ॲनिओनिक मध्ये सर्फेक्टंट्स, नंतर कॅटिओनिक मध्ये बेन्झल कोनियम क्लोराइड आणि नॉन आयनिक मध्ये ग्लिसरील मोनोस्टिरेट. ओके, हे 3 एक्झाम्पल येतात. बाकी डिस्क्रिप्शन नाही लिहिलं तरी चालेल, फक्त त्याच्यात कॅटिओनिक मध्ये एक डिस्क्रिप्शन लिहायचं की एक्सटर्नल मध्ये फक्त यूज केला जातो. ओके, आणि ॲनिओनिक जो आहे तो इंटरनल मध्ये, इंटरनल टाइपचे इमल्शन आहे त्याच्यात यूज केला जातो. आणि नॉन आयनिक दोन्ही साइडला यूज होतो, इंटरनल ऍज वेल एज एक्सटर्नल टाइपच्या इमल्शन मध्ये, आणि पीएच रेंज जास्त राहते. ओके, हे एवढे जे पहिले 4 क्लास आहेत याच्यातल्या एक्झाम्पल्सलाच फक्त डिस्क्रिप्शन आहे. बाकी इनऑर्गॅनिक मध्ये पण एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवायचे. O/W टाइप साठी मॅग्नेशियम कंटेनिंग प्रिपरेशन आणि WO साठी बेंटोनाइट. ओके, आणि अल्कोहोल मध्ये लास्टली कार्बोवॅक्सिस, कोलेस्ट्रॉल आणि लेसिथिन. त्याच्यापैकी कोणते 2 एक्झाम्पल लिहिले त्याला डिस्क्राईब केलं तरी सफिशियंट आहे. ओके, प्रत्येक क्लास मधला मिनिमम 2 एक्झाम्पल्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे जर थेरोटिकल पेपर असेल तर. ओके, MCQ जर आला, MCQ मध्ये फक्त तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की वुल्फ रूल काय राहतो इमल्सिफाइंग एजंट मध्ये, मग त्याच्यात खाली ऑप्शन दिलेले असू शकतात. इट इज हॅव्हिंग वाईड pH रेंज, दुसरा शब्द इट ऍब्सॉर्ब द 50% वॉटर असू शकतो. काही पण कन्फ्युजिंग. सो तुम्हाला स्पेसिफिक ते प्रॉपर्टीज लक्षात ठेवावी लागेल प्रत्येक इमल्सिफाइंग एजंटची. ओके, जर MCQ आला तर थरोली तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बट थेरोटिकल पेपर आहे तर फक्त क्लास आणि 2 एक्झाम्पल एवढं सफिशियंट आहे. ओके, दिस इज ऑल फॉर इमल्सिफाइंग एजंट्स. त्याच्यानंतर प्रिझर्वेटिव्ह आणि अँटीऑक्सिडंट आणि फ्लेवर्स एवढा पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तो आता नेक्स्ट टॉपिक्स लेक्चरला पाहू. कारण श्रुती मॅडम आल्या. श्रुती मॅडम 1 वाजता लेक्चर घेणार आहे तुमचं. ठीक आहे, सो श्रुती मॅडमचं लेक्चर 1 वाजता चालू आहे, त्यावेळेस तुम्ही अटेंड करा. आपण इथं सध्या स्टॉप करू 10 मिनिट, 1 ते 1:45 पर्यंत लेक्चर होईल, 3rd लेक्चर तुमचं. ओके, काही प्रॉब्लेम आहे इमल्सिफाइंग एजंट मध्ये? 6 क्लास पाहिले आपण. No, sir. ओके, वेट अ मिनट, मैं स्क्रीनशॉट ले रहा हूँ वापस टॉपिक्स के लिए. अटेंडेंस will stop here. Thank you very much.